रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय गुरु. आवाज ऐकू येतोय दादा? जय गुरु दादा, आवाज ऐकू येतोय? आवाज ऐकू येतोय? आवाज स्पष्ट येतोय का की मागून पाण्याचा आवाज येतोय? ठीक. जी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोझरकर महाराज की जय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. कृष्णं नारायणं वन्दे, कृष्णं वन्दे व्रजप्रियम्, कृष्णं द्वैपायनं वन्दे, कृष्णं वन्दे पृथासुतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम्, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि, सद्गुरुं तं नमामि. रामकृष्ण हरी. जय गुरु सर्वांना. अकारण करुणा निधान भक्तवांछा कल्पतरू, परम प्रेममूर्ती परम कृपामूर्ती भगवंताच्या सद्गुरुनाथांच्या श्रीचरणी, सर्व प्रकट अप्रकट महान विभूतींच्या श्रीचरणी
आपण सर्व हरिभक्त मायबाप आपणा सर्वांच्या श्रीचरणी कोटी कोटी नमन. अं, वातावरण थोडस पावसाचं हे आहे. उभा मोबाईल ठेवल्यानंतर थोडीशी अडचण येते. वायर कट होण्याचा थोडासा संभव जाणवतो, त्यामुळे आडवा ठेवूनच व्यवस्थित दिसतंय. रूम मध्येही करू शकले असते, परंतु आवर्जून सर्वांना आज एकादशीचं मैयाचं दर्शन व्हावं हा हेतू होता. तरी थोडासा प्रयत्न करते. दिसतंय आता व्यवस्थित? एक मिनिट. थोडीशी अडचण आहे, थोडीशी. जय गुरु सर्वांना. आता ठीक आहे? दिसतंय सर्वांना व्यवस्थित? मायबाप, सर्वप्रथम संत मोझरकर महाराज विचार मंच, पुरुषोत्तम काका आणि आपण सर्वच मंडळी, आपण सर्वांना खूप खूप धन्यवाद देते. एकादशीच्या दिवशी गंगा मैयाच्या काठावरती बसून चिंतन करण्याची एक सुवर्ण संधी आपणामुळे प्राप्त झाली. आणि जवळजवळ गेले 4 महिन्यापासून ऋषिकेश मध्येच मी वास्तव्य करतेय. आपण विषय घेतलाय करुणी सायास शिकविती. आपण सुज्ञ मंडळी आहात. इथं मी प्रवचनासाठी निश्चितच आलेली नाहीये. एक संवाद साधायचा आहे आपल्या सर्वांच्या सोबत. आपण सर्वजण परमार्थ मार्गाचे पथिक, अध्यात्म मार्गाचे पथिक आहोत. या मार्गाचा प्रवास करताना एका साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरू काय भूमिका निभावतात, थोडंसं याचं चिंतन करायचंय. मायबाप, करुणी सायास शिकविती. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, सर्वांना माहिती आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती, तैसे मज येती संभाळीत. प्रसिद्ध अभंग आहे. अभंगावरती तुकोबारायांनी बोलावं, अभंग त्यांनी रचना केली आहे, त्यांची अनुभूती आहे. सुज्ञ मंडळींनी यावरती चिंतन करावं, मांडणी करावी, बोलावं. आमच्या सारख्या साधकांनी, आम्ही साधक तरी कसं स्वतःला म्हणवून घ्यावं. आम्ही मात्र विद्यार्थी दशेमध्ये आहोत आणि या अभंगावरती काय चिंतन मांडणार, काय प्रवचन करणार. त्यामुळं हे प्रवचन न समजता व्यक्तिगत
एका साधिकेची त्यांच्याच कृपेनं, गंगामय्याच्या कृपेनं, भगवंताच्या सद्गुरुनाथांच्या कृपेनं आलेली अनुभूती आपल्या पुढे व्यक्त करू इच्छिते. मायबाप, चातुर्मास सुरू आहे, श्रावण मास सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी लॉकडाऊन आहे. करुणी सायास शिकविती हाच विषय या आजच्या दिवशी, आजच्या प्रवचनाला एकादशी दिवशी का निवडलाय याचे एक कारण आपल्याला सांगू इच्छिते. आजपर्यंत असं वाटायचं आपले सद्गुरू भगवान अमुक अमुक देहामध्ये वास्तव्य करतात, अमुक अमुक गावामध्ये वास्तव्य करतात, अमुक अमुक ठिकाणी राहतात. आणि सद्गुरू सतत त्या साधकाला घडवण्याचा प्रयत्न करत असतात. सद्गुरूंची भूमिका, खरे सद्गुरू त्या साधकाला सतत जाग करण्याचा प्रयत्न करतात, सावध करण्याचा प्रयत्न करतात. साधकांनी विचारलं सद्गुरुनाथांना, गुरुदेव, मी काय झोपलेला असतो का? तुम्ही मला सतत जाग राहा म्हणता, सतत जाग करण्याचा प्रयत्न करता, सतत मला सावध करण्याचा प्रयत्न करता. आणि त्यावेळी सद्गुरू सांगतात, बाबा हो, तुला एक झोप लागली. शरीराला काही तासांची झोप आवश्यक आहे, ती झालीच पाहिजे. मात्र तुला लागलेली झोप अशी आहे रे, की ज्या झोपेनं तुला आजपर्यंत सुख नाही दुःखच दिलंय. त्याला मोह निद्रा म्हण. आणि एकाच जन्माची झोप नाहीये, अनंत जन्मापासून. कालच मला एक कविता मिळाली. पहा, जो साधक असतो ना, तो छोट्या छोट्या गोष्टींवरून शिकतो, मार्गदर्शन घेतो. त्या कवितेचे लेखक कोण आहे माहिती नाही, परंतु ते कोणीतरी सद्गुरू आहेत हे निश्चित. ते म्हणतात, सोने का कर रहे बहाना, जाग रहे हैं मैंने जाना. तुम सोए नहीं हो, तुम बहाना कर रहे हो. सोने का कर रहे बहाना, जाग रहे हैं मैंने जाना. जब मैं उठाने के लिए आता हूँ, कोई सद्गुरु जब आते हैं हमें उठाने के लिए, हमें जगाने के लिए, तब करवट बदल रहे जन्मों से तुम करवट बदल कर फिर सो जाते हो. पहाटेची झोप कशी असते मायबाप? पहाटे जेव्हा आई किंवा बाबा आपल्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपण उठत नाही, उठल्यासारखं करतो. आई फक्त 5 मिनिट, आई फक्त 2 मिनिट, 2 मिनिटात 5 मिनिटात अशी काय झोप होणार आहे? पण आपण असं करतो. आणि सद्गुरू आणि ती झोप जी पहाटेची असते, ज्याला आपण साखर झोप म्हणतो, त्यामध्ये कोणी आपल्याला विक्षेप केलेलं चालत नाही, आपल्याला आवडत नाही. काहीसं असं झालंय, आता जी झोप लागलीये, त्याही झोपेमध्ये ज्यावेळी संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, त्याही वेळेस आम्हाला असंच होतं, कारण साखर झोप लागली, गाढ झोप लागली. त्या संतांचे आमच्यावरती अनंत उपकार आहेत मायबाप, अनंत उपकार आहेत. थोडस आपण सर्वजण एक परिवार आहोत, साधक आहोत, थोडा विचार करून पाहूयात. आपण विचार करूयात, जर आपल्या जीवनामध्ये ग्रामगीता नसती, जर आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी गाथा, श्रीमद भगवद्गीता, श्रीमद भागवत असे ग्रंथ नसते, जर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा या भारत भूमीमध्ये संत नसते, तर आपण काय केलं असतं? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. काय आहेत आमच्यावर उपकार?
अनेक बाजूंनी या अभंगाकडे आपल्याला पाहता येईल. का महापुरुषांच्या मुखातून ऐकलेलं सुंदर चिंतन आहे. मायबाप जणू काही ते सद्गुरू म्हणतात, सावध करतात, बाबांनो रे जागो, अब तो नींद से जागो, सोते सोते उमर गुजारी, जन्म बिताए, मैं तुम्हें आया हूं जगाने, मैं तुम्हें सिखाने नहीं आया हूं, तुम उसके अंश हो, तुम्हें सब पता है, तुम ज्ञान स्वरूप हो, लेकिन मैं तुम्हें जगाने के लिए आया हूं, जागवण्यासाठी आलोय. आणि काय जागवतात नक्की संत? आमच्या झोपेचं आणि संतांचं एवढं वाकडं कसं आहे? आम्ही झोपलेलं का आवडत नाही संतांना? नाही, संतांना कोणीच झोपलेलं आवडत नाही. थोडस ठीक आहे, पण एवढी झोप असते का कुठं? मायबाप संतांना देवही झोपलेला आवडत नाही. आपल्याला आठवत असतील प्रमाण, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, सरला झाला अरुणोदय, सरली निद्रेची वेळा. देवही झोपलेला संतांना चालत नाही. संत देवाजवळही जाऊन म्हणतात, देवा उठा. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. देवही झोपलेल्या संतांना चालत नाही. एकदा देवाला जाऊन उठवतात, उठा देवा, झाली ना आता झोपेची वेळ सरून गेली, आता उठा. देव म्हणतात, अरे कोण आहे बाहेर? तर कोणी दिसत नाही. पुन्हा संतांच्या जवळ जातात, उठा उठा साधू संत साधा आपुले हित. काही ठिकाणी गेला गेला हा नरदेह, काही ठिकाणी जाईल हा नरदेह, असा पाठ असेल. मग कैसा भगवंत संतांना सावध करतात. पुन्हा संत येतात तुम्हा माझ्याजवळ, आपल्या सर्वांच्या जवळ, आणि इथं येऊन पुन्हा आपल्याला म्हणतात, उठा रे बाबांनो, उठा सकळ जन, उठले नारायण, मी देवाला उठवून आलो, मी संतांना उठवून आलो, आता तुम्ही झोपले का? उठा रे बाबांनो. अशी वेळ पुन्हा येणार नाही. काय आहे अशी वेळ? आता खरंच उठण्याची वेळ आहे मायबाप. दुसऱ्या कोणत्याच योनीमध्ये आपण उठू शकत नाही. दुसऱ्या कोणत्याच जन्मामध्ये आपण सावध होऊ शकत नाही. उठणं म्हणजे नक्की काय? अज्ञान निद्रा, मोह निद्रा लागलेली आहे. भगवंतांनी मनुष्य देह दिलाय, तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे. मिळाला आम्हाला जागो मन, जागरण की बेला, पुनीत सुबह चित्त पावन बेला. काही संत म्हणतात, बाबांनो, हा मनुष्य देह म्हणजे जीवनाची पहाट आहे. उठा रे उठा. आलस उनीदो, आलस बाजूला ठेवा. नैन उघाडो, डोळे उघडा. गत पीडामय दुःखद विसारो. भूतकाळ विसरून जा. लॉकडाऊनच्या पूर्वी काय झालं होतं काही देणं घेणं नाही. माझ्या जीवनात कोणी आलं, कोणी मला दुःख दिलं, कोणी मला सुख दिलं, काही देणं घेणं नाही. नको आता, नको. कोणताच विचार करायला नको. गत पीडामय दुःखद विसारो, आगत उद्बोधन की बेला. उठो, उठा उठा. हे संतांचे उपकार आहेत. सावध केलं, जाग केलं. पहा, खूप खोलवर अध्यात्मात जाण्याची ही आपल्याला गरज नाहीये. आपण निरीक्षण कराल, आजूबाजूला दिसेल आपल्याला. लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या लोकांच्या जीवनामध्ये अध्यात्म नाहीये, कोणीतरी सद्गुरू नाहीये, त्या लोकांनी त्यांना बांधल्यासारखं झालं होतं. बरोबर आहे? त्यांना बिलकुल कशातच लक्ष लागत नव्हतं. खर तर
जवळजवळ त्या काळात एक वाक्य फार प्रसिद्ध झालं होतं. ते वाक्य होतं, एकांत मूर्ख के लिए बंधन है और ज्ञानी के लिए पर्व है. तेच घडत होतं ना. तुम्हाला माहितीये, जर आपल्या जीवनात सद्गुरू नसते, कोणी महापुरुष नसते, तर आपण सुद्धा या एकांतामध्ये आपल्याला समजलं नसतं काय करावं आणि रिकामं मन सैतानाचं घर म्हणतो आपण. ही आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा, जी ऊर्जा आपण आता भगवंताच्या चिंतनामध्ये, सत्संगामध्ये व्यतीत करतोय, त्या ऊर्जेचा सदुपयोग करतो. ती ऊर्जा जर आपल्या जीवनामध्ये सद्गुरू नसते, संत नसते, तर माहितीये काय झालं असतं? या विकारांनी, या विषयांनी आपल्यावरती एवढा प्रभाव टाकला असता, एवढा प्रभाव टाकला असता. काय केलं असतं? आपल्याला वाटतं गुन्हे थांबले, नाही थांबले. नाही थांबले गुन्हे. अनुभवतोय आम्ही. मायबाप भले लॉकडाऊनच्या काळामध्ये गंगा मैया स्वच्छ झाली. प्रदूषण, जलप्रदूषण नाही झालं. पण एकांतामध्ये काय करावं आता? आता वेळ घालवायला ना काम आहे, ना कॉलेज आहे, ना एकत्र येता येतं, मित्रांमध्ये बसता येतं. मग काय करावं? तुम्हाला माहितीये, हिमालय आहे आपल्या समोर, आपल्याला जे दिसतंय. एक मिनिट. या सर्व हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. ही गंगा मैया आहे. पहा, ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये सद्गुरू नाहीत, काय करता हिमालयाचं सानिध्य मिळून तरी? काय करता गंगा मैयाचं सानिध्य मिळून तरी? काही उपयोग नाही झाला. आल्यानंतर कितीतरी साधकांनी सांगितलं, दीदी, माई, मी दोष नाही सांगत आहे. संत जर, ज्या जीवनात संत नाहीत, ज्या जीवनात सद्गुरू नाहीत, ते जीवन गंगेच्या काठावर असलं काय, हिमालयाच्या सानिध्यात असलं काय, काय करू शकतं? हे सांगायचंय. आणि संत आम्हाला सायास करून काय शिकवतात हे सांगायचंय. बाप लॉकडाऊनच्या आधी किंवा इतर वेळेमध्ये लॉकडाऊनच्या आधी किंवा इतर वेळेमध्ये इथला तरुण वर्ग अधिक व्यसनी झाला. अधिक व्यसनी झाला. एकांत पचला नाही. इथे संत नाहीयेत का? ही वेदांताची भूमी आहे. बरेच लोक म्हणतात, काय ठेवलंय गंगेच्या काठावरती? मन संगा तो कठोती में गंगा. सत्य आहे, मान्य आहे. पण स्थान महात्म्य सुद्धा आहेच ना हो. स्थान महात्म्य आहेच. पहा, ही मैया, हे हिमालय, जीवनात सद्गुरूच नसतील तर आम्हाला समजणारच नाही की इथे येऊन काय करायचंय. अडचण हीच झाली. अडचण हीच झाली. त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती. तेच जीवनात नसतील तर समजणार काय की इथे येऊन करायचंय काय? काय सांगू आता संतांचे उपकार. माझा निरंतर जागविती. इथं येऊन सुद्धा या निसर्गाचा, या मैयाचा आनंद घेत घेत विषयाधीन जाणाऱ्या माणसांची संख्या कमी नाहीये, भरपूर आहे. पण साधक तो
जो जिथं आहे, ज्याही परिस्थितीत आहे, गंगेच्या तटावरती आला तरी तो साधनाच करेल आणि घरात असला तरी त्यानं साधकानं कधी समजूच नाही की मी घरी आहे. अरे, सद्गुरूंची अशी कृपा असते की त्यांनी घराघराला मंदिर बनवलं. घरातली आपली माता हीच गंगा स्वरूपा आहे आणि आपण तिच्या गर्भातून जन्माला आलो. ही एक गंगा आणि ती एक गंगा. असो. सांगायचंय हे की या संतांचे अनंत उपकार आहेत. सावध करतात, जागे करतात. पहा, या अभंगामध्ये मी माझ्या गुरुदेवांच्या मुखातून जे चिंतन ऐकलं होतं, या अभंगामध्ये मज निरंतर जागविती. फक्त जागविती नाहीये, निरंतर जागविती. खरे सद्गुरु तेच, जे निरंतर जागविती. एक प्रकारची नशा आहे महाराज आपल्या सर्वांना. वा, अतिशय सुंदर प्रमाण दिलेलं आहे. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. अगदी खरं आहे. सद्गुरु जर जीवनात नसतील तर असंच होतं. गुरुवर्य सहज आठवलं म्हणून सांगते. याला प्रवचन समजूच नका, आपण एक संवाद करतोय. मायबाप, एक माझी आजी सांगायची की खूप भूक लागत असेल, खूप भूक लागत असेल, आत्ताच नुकतंच जेवण करून उठलोत आणि पुन्हा भूक जाणवते. आजी म्हणायची, लेकरू खूप खाऊ खाऊ करतंय, बहुतेक आजारी पडणार आहे. आणि कधी कधी समोर अन्न येतं, चांगले पक्वान्न असतात, पण खाऊच वाटत नाही. त्यावेळी ही आजी म्हणायची, लेकरू बहुतेक आजारी पडणार आहे की काय. आजी, भूक लागली तरी आजारीच पडणार आहे, भूक लागतच नाही तरी आजारीच पडणार आहे. हो बाळा, काही शरीराची लक्षणं असतात म्हणजे. ठीक आहे आजी. आपण याच गोष्टीला थोडस आध्यात्मिक अर्थाने जर याचं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल, संसाराची खूप भूक लागणं आणि परमार्थाची भूक मावळणं हे सुद्धा गंभीर आजारी पडण्याचं लक्षणच नाही का. काहीतरी गंभीर रोग होणार आहे. नवल रोगाचा पडी पाडू असंही काही ठिकाणी चिंतन मांडलंय. हा एक रोग आहे. आपल्यावरती संतांचे उपकार आहेत जे आम्हाला सावध करतात, बाबांनो तुम्हाला हा रोग झालाय बरं का, हा भवरोग आहे. आणि हा जर ठीक करायचा असेल तर तुम्हाला काही पथ्य पाळावं लागेल, काही औषधी घ्यावी लागेल, पथ्य पाळावं लागेल तुम्हाला, संतांच्या सानिध्यात राहावं लागेल. मग संतांनी शिकवायला सुरुवात केली. पहा, मज निरंतर जागविती, करुणी सायास शिकविती आणि सांभाळिती. माझे गुरुवर्य या 3 पदांवरती विशेष चिंतन मांडतात. निरंतर जागविती, निरंतर शब्द सगळीकडेच लावला तरी हरकत नाही. निरंतर जागविती, निरंतर शिकविती आणि निरंतर सांभाळिती. संतांनी हेच केलंय आपल्यासाठी. विषयाला इथून सुरुवात झाली होती की पूर्वी वाटायचं की माझे सद्गुरू एका स्थानामध्ये वास्तव्य करतात. पूर्वी वाटायचं माझे सद्गुरू एका देहामध्ये वास्तव्य करतात. पण हळू त्यांच्याच कृपेनं समजायला लागलं की सद्गुरू एकदेशी नाहीयेत. जसं भगवंत एकदेशी नाहीये. हरी व्यापक सर्वत्र समान. हरी व्यापक सर्वत्र समान. भगवंत व्यापक आहेत, सर्वत्र आहेत आणि समान रूपामध्ये आहेत. असं नाही की पंढरपूरमध्ये जास्त प्रमाणामध्ये आणि इकडं कमी प्रमाणामध्ये,
असं नाही की वृंदावनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये, नाही, व्यापक आहेत. आकाश कमी जास्त कुठंच नाहीये. तसं सद्गुरु तत्व किंवा परमात्म तत्व, अरे सद्गुरूंचं तर इथं नाव आलं नाही, हरी आलं. हरी व्यापक सर्वत्र समाना. मायबाप तुलसीदासांनी सद्गुरूंना सुद्धा कृपा सिंधू नररूप हरी असं म्हणलेलं आहे. कृपा सिंधू नररूप हरी. मग ते सद्गुरु तत्व व्यापक आहे. ते परम कृपाळू आहे. ते श्रोत्रिय आहे. ते ब्रह्मनिष्ठ आहे. ते तत्व आहे. ते देह रूपामध्ये येतात. कारण आम्हाला नेहमी आकाराची भाषा समजते. आम्हाला नेहमी जे डोळ्याला दिसतं ते सत्य वाटतं, जे दृश्य आहे ते सत्य वाटतं. त्यामुळं तेही येतात. आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आमच्यासारखे गुणदोष स्वीकारून आमच्यासारखाच हाडामासाचा देह धारण करून यावं लागतं. पण ते फक्त हाडामासाचा देह नसतात मायबाप. गुरु नव्हे हाडामासाचा. वा, खरंय. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. तर मला हे सांगायचं होतं की ते सद्गुरु साधकाला सतत सायास करून शिकवितात. अर्भकाचे साठी पंथी हाती धरिली पाटी. सतत शिकवतात. मी फक्त माझी व्यक्तिगत अनुभूती या संवादातून आपल्या पुढे व्यक्त करत आहे मायबाप. काय शिकवतात, कसं शिकवतात. आधी प्रवचनांच्या माध्यमातून शिकवलं, कधी भारुडाच्या माध्यमातून शिकवलं, कधी अभंगाच्या माध्यमातून शिकवलं, कधी श्रीमद भागवताच्या माध्यमातून, कधी एकनाथी भागवताच्या माध्यमातून शिकवलं, वेगवेगळ्या माध्यमांमधून शिकवलं, ग्रामगीतेच्या माध्यमातून शिकवलं. खूप सांगितलं, खूप शिकवलं. सांगितलं नामस्मरण करा, सांगितलं स्वच्छ राहा, सांगितलं एकांतामध्ये राहा. अगदी नेहमी आपण म्हणतो ते प्रमाण, प्रदक्षिणा तुळशीच्या, एकांतवासे गंगा स्नान, थोडस विस्मरण होत आहे. 4 महिन्यामध्ये असो. मायबाप मला सांगायचंय हे, जे आम्हाला आजपर्यंत सांगितलं गेलं की परमात्म तत्व काय आहे, भगवंत कणाकणामध्ये व्याप्त आहे, तो फक्त मंदिरात नाहीये, तो आपल्या हृदयस्थ परमात्मा आहे. पहा ना, एक कोरोनाचं निमित्त झालं आणि आपल्यावरती करुणा झाली, साधकांवरती. मंदिरांमध्ये आश्रमांमध्ये जाता येईना, भेटता येईना, कुठल्या महापुरुषांच्या सानिध्यात जाता येईना. एकांत मिळाला, मनात नसताना मिळाला. काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने. वा, मी लहानपणापासून असा विचार करायचे की मला गंगा मैयाचा सानिध्य मिळेल का, हिमालयाचं सानिध्य मिळेल का, सतत हा विचार चालायचा. खूपदा प्रयत्न केला, खूप वेळा प्रयत्न केला, शक्य झालं नाही. करुणी सायास शिकविती, आणि माझी अनुभूती फक्त मी मांडतीये, जास्त नाही मला बोलायचं. मायबाप 20 मार्च दिवशी आम्ही ऋषिकेशला आलो. फक्त 5 ते 7 दिवस राहण्याचा विचार होता.
22चा कर्फ्यू आणि त्यानंतर सतत लॉकडाऊन सुरू झालं. आणि तेव्हापासून ज्या ज्या संतांच्या भेटी झाल्या, ज्या ज्या योगींच्या काही योगमार्गी सिद्ध पुरुषांच्या भेटी झाल्या, ज्यांचे ज्यांचे फोन आले त्या प्रत्येकांकडून एकच सतत ऐकायला मिळालं, दीदी, माई, तुमच्यावरती तुमच्या सद्गुरूंची, गंगा मैयाची, भगवान शिवांची, केदारनाथ, बद्रीनाथ, सर्वच भगवंतांची, सर्व देवी देवतांची विशेष कृपा झाली आहे. आणि प्रत्येकाने साधकांच्या मुखातून एकच वाक्य निघायचं, माई, तुमच्या सद्गुरूंनी करुणी सायास शिकविती हे मनावर घेतलंय वाटतं. आधी तर सहज बोलणे हित उपदेश, जे काही बोलतील तो हित उपदेश. अनेक दृष्टांत आहेत, आपल्याला माहिती आहे. महापुरुष, एक सद्गुरुदेव, एक महात्मा मैयाच्या काठावरती बसलेले होते. एक राजा, त्यांना वाटलं की जावं त्या संतांकडे, काहीतरी उपदेश घ्यावा, ते जे काही आपल्याला सांगतील तोच आपला गुरुमंत्र. माहिती आहे आपल्याला. आले महात्म्याच्या जवळ, महात्मा डोळे बंद करून बसलेले होते. महात्म्यानी राजा आलेलं पाहिलं, डोळे उघडले. संतांना सांगावं लागत नाही. आणि त्या मैयाच्या, त्या नदीच्या काठावरती एक बगळा पुन्हा पुन्हा आपली चोच नदीमध्ये, पाण्यामध्ये बुडवतोय, पुन्हा पुन्हा त्या दगडावरती घासतोय, पुन्हा पुन्हा बुडवतोय, पुन्हा पुन्हा घासतोय. आणि बगळ्याची ध्यानाला बसण्याची, उभा राहण्याची पद्धत आपल्याला माहितीये. महात्म्याच्या मुखातून एकच वाक्य बाहेर पडलं, आपल्याला माहितीये, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तुम्हारे मन में क्या है वो बात हमने जानी. भूल चूक लेवी देवी. राजाने ते वाक्य लक्षात ठेवलं. जास्त मला या विषयाकडे नाही जायचं, पण असं म्हणतात की त्यांच्याच राणीचं कोणा दुसऱ्यावरती प्रेम होतं, तिने त्यांना मारण्याचा कट रचला होता. मग नाव्याला सांगितलं होतं, नाभी आला, नाव्यानी त्याचा वस्त्रा काढला, तोही त्यावरती पाणी टाकतोय, दगडावर घासतोय. आणि राजाने एकच मंत्र लक्षात ठेवला, घिस घिस घिसा ऊपर डाला पाणी, तुम्हारे मन में क्या है वो बात हमने जानी. नाव्याला वाटलं, माहिती आहे आपल्याला दृष्टांत, की बहुतेक राजेसाहेबांना सर्व समजलंय. पाया पडतो, माफी मागतो, रडतो, क्षमादान मागतो, पुन्हा पुन्हा क्षमा मागतो. राजा म्हणतो, राजानं काही नाही, तेवढंच वाक्य धरून ठेवलं, घिस घिस घिसा ऊपर डाला पानी, तुम्हारे मन में क्या है वो बात हमने जानी. आणि परिणाम, सर्व सत्य बाहेर आलं. राजा सद्गुरूंच्या जवळ गेला, प्रणाम केला, नमस्कार केला. महाराज, आपण खूप मोठी कृपा केली. तुम्ही जर गुरुमंत्र दिला नसता तर मी आज जिवंत नसतो. त्या महात्म्याला माहितही नाही. संतांचा स्वभाव असा असतो, मायबाप, सहज बोलणे हित उपदेश, करुणी सायास शिकविती. आता हा झाला सहज उपदेश. पण मला वाटतं की लहानपणापासून एवढी इच्छा होती इथे यावं, साधना करावी. आणि इथं मी यायला, लॉकडाऊन व्हायला, मी याला योगायोग नाही, कधीच शब्द योगायोग नाही वापरणार. साधकाच्या जीवनामध्ये योगायोग हा शब्द मला आतून तेवढा योग्य वाटत नाही. ही आपल्या सद्गुरूंची कृपा आहे. कारण साधकानं नेहमी असं समजावं की माझ्या जीवनात जी काही घटना घडते ती माझ्या गुरुदेवांच्या कृपेनच घडते, माझ्या भगवंताच्या कृपेनेच घडते, माझ्याकडून साधना घडवून घेण्यासाठीच घडते. माझ्या जीवनात काहीही वाईट घडत नाही. बरेच जण, अरे अरे अरे, तुम्ही तिकडे गेलात, लॉकडाऊन झालं, तुम्ही इथे यायला पाहिजे होतं, आपल्या आपल्या आश्रमात, आपल्या आपल्या घरी सुरक्षित असते. अरे, इथं येऊन मृत्यू यावा म्हणून लोक मरतायत, व्याकुळ आहेत, भगवंताला विनंती करतायत. आणि इथं येऊन जर पुन्हा तिकडे आणखी कुठेतरी संसारामध्ये, गर्दीमध्ये येण्याची इच्छा व्हावी, नाही नाही, यापेक्षा मोठं दुर्भाग्य कोणतं. थोडासा त्रास झाला, थोडासा,
कुणी आतमध्ये आश्रमामध्ये येऊ देईना. त्यात महाराष्ट्रातलं नाव सांगितल्यानंतर तर बिलकुलच नाही. पण गंगा मैयाला विनंती केली, मैया तू आई आहे ना? आणि आई, आपल्याकडं म्हण आहे ग्रामीण भागामध्ये, की लेकराने मांडीवर जर घाण केली तर आई मांडी कापून टाकत नाही. लेकराला सुद्धा दूर ढकलत नाही. आई मांडीही स्वच्छ करते, लेकरालाही स्वच्छ करते. आई त्या लेकराला पुन्हा मांडीवर घेते स्वच्छ करून. पुन्हा आपल्या आत्ताच्या भाषेमध्ये पुन्हा त्याचा मेकअप करते, त्याचा शृंगार करते. आणि एवढं हे सगळं चालू असताना आपलंच लहानपण आपण आठवूयात ना. ते लेकरू आईच्या मांडीवर त्याला बसूच वाटत नाही. इकडं तिकडं पळू वाटतं, धावपळ करू वाटते. आई पुन्हा पुन्हा त्याला धरते, कधी लाडाने, कधी रागाने. त्याला एक छोटीशी ठेवून देते, जवळ बसवते. आजकालची आई थोडस काही बदल असेल पण त्याच्याबरोबर फोटो काढते. मला एवढंच सांगायचंय की गंगा मैया स्वयं सद्गुरू आहे. करुणी सायास शिकविती. आल्यापासून खूप शिकवलं मैयाने. कधी कधी ऐकून म्हणा की आणखी काही म्हणा, मीही असं बोलले अनेकदा की मन शुद्ध असेल तर तीर्थांमध्ये जाण्याची गरज नाही, काय गंगेच्या काठावर जाण्याची गरज नाही. पण आज आईच्या पुढं तिचीच क्षमा मागून पण प्रामाणिकपणे एकच सांगेल, मैया मैया आहे. मायबाप इथं आल्यानंतर, तिच्या काठावर बसल्यानंतर साधकाला वेगळी साधना करण्याची गरज लागत नाही. खरा साधक असेल तर तिच्याकडे पाहत पाहत आपोआप त्याची साधना व्हायला लागते, आपोआप होते. त्या आईला तरी, ज्या मातेनं आपल्याला जन्म दिला, आपण पाहतो संसारामध्ये जी आई आपल्याला जन्म देते ती आई आपल्याच लेकराला प्रेम करते. शेजारच्या लेकराबद्दल तिला तेवढं प्रेम वाटतं का नाही सांगता येत नाही. जर वाटत असतं, नको बोलायला पुढच्या गोष्टी. पण ही आई अशी आहे की इथं ही धर्म पाहत नाही, इथं ही जात पाहत नाही, इथं ही पंथ पाहत नाही, इथं ही संप्रदाय पाहत नाही, इथं साधू आहे की व्यसन ही काहीच पाहत नाही. पण एखादा दोषी साधक असेल, असतील काही त्याच्यामध्ये दोष असतील, क्रोधाची मात्रा जास्त असेल, कामनेची मात्रा जास्त असेल, लोभाची मात्रा जास्त असेल, प्रमाण असेल, ठीक आहे, कोणामध्ये नाहीये. पण मायबाप ही माता आहे ना, हिच्या सानिध्यात येऊन बसल्यानंतर आता गंगा मैया हीच सद्गुरू असं समजून मी बोलत आहे. फक्त तिच्या जवळ येऊन बसावं, फक्त तिच्याकडे पाहत राहावं. सुरुवातीला मी एक अट्टहास केला होता. वाटत होतं आपण रोज 108 हनुमान चालीसा करायच्या, आपण 108 ज्ञानेश्वरीची पारायण करायची, आपण 108 गाथ्याची पारायण करायची. आणि हे सर्व करणारे साधक आहेत, करतात, आनंद आहे. सुरुवातीला 2 दिवस थोडासा प्रयत्न केला सुद्धा, पण पुढं 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 असं झालं, तिनं घडवलं, क्षमा करा, तिनं घडवून आणलं की फक्त तिच्या जवळ येऊन बसावं. ना मंत्र, ना जप, ना ओंकार साधना, ना कोणतं पारायण. एकच झालं, तिच्या जवळ बसलं की आपोआप मनात निर्माण होणारे सर्व प्रकारचे तरंग, सात्विकी असो, राजसी असो, तामसी असो, सर्व प्रकारचे तरंग ती तिच्या बरोबर प्रवाहित करून घेऊन जात होती. आणि आजही तीच अनुभूती मी घेते.
जे करण्यासाठी आज वय 28 चालू आहे, वयाच्या 10व्या-11व्या वर्षापासून जो प्रयत्न होता की मन पूर्णपणे शांत व्हावं, निर्विचार व्हावं, निर्विकार व्हावं, स्थिर व्हावं, शांत व्हावं. आपण आपल्या स्वरूपामध्ये स्थित असावेत. असं नाही म्हणणार की मी पोहोचलीये. कुठं पोहोचायचंय आता तिची इच्छा, कुठं पोहोचवायचं, काय करायचं आता तिच्यावर सोपवून दिलं. पण ती सतत, सतत शिकवते. भगवंताचं प्रकट रूप म्हणजे गंगा मैया. देवी सुरेश्वरी भगवती गंगे सुरेश्वरी. दुसरं एक चिंतन असं आठवलं मायबाप, कोण म्हणतं ती जटाशंकरी आहे, भगवंताच्या जटेतून प्रकट झाली. कोण म्हणतं ती भगवंताच्या चरणाच्या नखातून, कोण म्हणतं अंगठ्यातून प्रकट झाली. पण एक गौडी संप्रदायाचे महान महापुरुष आहेत, त्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे मायबाप. त्या महापुरुषांनी असं सांगितलं, गोलोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा नृत्य करत होते. गोलोकामध्ये भगवंताच्या सखी श्री राधा राणी अन्य सर्वजण संकीर्तन करत होते. आणि भूलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये सुद्धा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध संकीर्तन सुरू होतं. पण ऐका बरं, त्या महात्म्यांच्या मुखातून ऐकलेलं चिंतन आहे की भूलोकामध्ये भगवंताच्या भक्तांच्या नामाचं संकीर्तन सुरू होतं आणि ते संकीर्तन ऐकून ऐकून भगवंतांना अष्टसात्विक भाव होऊ लागले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना गोलोकामध्ये भक्तांच्या नामाचं कीर्तन ऐकून भगवंताला अष्टसात्विक भाव होऊ लागले. भगवान परमात्मा नृत्य करू लागले आणि भगवंत नृत्य करता 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 भगवंताच्या डोळ्यांमधून, नेत्रांमधून जे अश्रू प्रवाहित झाले, तेच अश्रू गोलोकामधून भूलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये प्रवाहित झाले आणि ते अश्रू म्हणजेच गंगा, असं गौडीय संप्रदायाचे संत मंडळी वर्णन करतात. जेही चिंतन असो, आपण याचा आनंद घ्यायचा की गंगा मैया मग जटाशंकरी असो की भगवंताच्या चरणारविंदामधून निघालेली असो की भगवंताच्या नेत्रातून निघालेली असो, पण मायबाप ती सतत शिकवते, सतत सायास करून शिकवते. कळू पण देत नाही त्या साधकाला, पण पूर्ण स्थितीला प्राप्त करून देते, जे सद्गुरू करतात. इथे एक महापुरुष आहेत, त्यांचं नाव त्यांनी गुप्त ठेवायला सांगितलंय, त्यामुळे नाव उल्लेख करत नाही. म्हणजे ज्यांनी त्यांचं चरित्र ऐकलंय, वाचलंय त्यांच्या लक्षात येईल. त्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. त्यांच्या ग्रंथामध्ये पण त्यांनी वर्णन केलंय. त्या ग्रंथाचं नाव आहे हिमालय कह रहा है, हिमालय कह रहा है, हिमालय पुकार रहा है, काहीतरी असंच नाव आहे. मी वाचलेला आहे तो ग्रंथ. जिवंत आहेत ते महापुरुष. पूर्वी ते पायलट होते. करुणी सायास शिकविती. सद्गुरू कसं शिकवतात पहा. या व्यक्तीला गांजाचं व्यसन होतं, आणखीही बरीच काही व्यसनं होती. त्यांनी तर असा उल्लेख केलाय की असं काहीच नव्हतं जे त्यांनी केलं नाही. नास्तिक होते, देवधर्म काही त्यांना देणं घेणं नाही. अगदी आता माझ्यापासून ते खूप झालं तर 31 ते 35 किलोमीटर वरती ते आहेत. त्यांनी असं वर्णन केलं त्यांच्या ग्रंथामध्ये की त्यांची जी ती गांजा ओढण्याची जी चिलीम असते ती सोन्याची होती. भरपूर पैसा होता, कशाचीच काही कमी नाही. एके दिवशी ज्यावेळी हे विमान घेऊन निघाले होते पायलट,
विमानाला मागून आग लागली. आता काय? आणि अशा वेळी कितीही नास्तिक असो, कुठल्या तरी शक्तीचं आवाहन केल्याशिवाय राहत नाही. त्यांनी अनेक शक्तींना आवाहन केलं. अनेक संत महात्म्यांना ते ज्याही महापुरुषांची नावं ऐकली होती त्या सगळ्यांना ते हाक मारू लागले, पुकारू लागले, बोलावू लागले. आणि आकाशामध्ये एक दृश्य दिसलं की ते सर्व महान विभूती आकाशामध्ये उपस्थित आहेत. ते सर्व सिद्ध आणि लागलेली आग तशीच आहे, पण आतल्या प्रवाशांना काहीच नाही. जिवंत आहे ती विभूती, पण नाव गुप्त ठेवू इच्छिते मी, त्यांची आज्ञा नाहीये. ते म्हणतात, त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांनी उल्लेख केलाय की त्यानंतर मला असं वाटायला लागलं की भगवंत आहेत, सद्गुरू नावाची कोणीतरी शक्ती आहे. आपल्याही जीवनात अशा अनेक घटना घडलेल्या असतात. पहा, पण तिथून बाहेर आल्यानंतर नोकरीला राजीनामा दिला आणि त्यांची जी कोणी प्रेयसी होती, कोणी होती, तिच्या सोबत ते मुंबईला आले. संत काय करतात पहा, त्या साधकाकडून परमार्थ करून घ्यायचा होता, त्यामुळं त्यांना त्या संकटातून वाचवलं. नुसतं वाचवलं नाही, तिथून बाहेर आल्यानंतर ते त्यांच्या प्रेयसीला घेऊन भारत भ्रमणासाठी, महाराष्ट्र दर्शनासाठी, तीर्थदर्शनासाठी नाही, फक्त मनोरंजनासाठी, एन्जॉय करण्यासाठी ते बाहेर पडलेले असताना ते तिला घेऊन मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जाणार होते. आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं की आपल्याला तर रस्ता माहित नाही, कुठे जायचंय, टॅक्सीने जायचंय. हात केला, एक टॅक्सी समोर येऊन थांबली. दोघेही मागे बसले. टॅक्सीच्या आरशामध्ये पाहिलं, ड्रायव्हरचा चेहरा दिसला. तो चेहरा त्यांच्या घरामध्ये त्यांची आई, त्यांचे बाबा, ज्या महात्म्यांकडून त्यांनी गुरुमंत्र घेतलेला होता, साधना घेतलेली होती, त्या महापुरुषाचा चेहरा आणि ड्रायव्हरचा चेहरा सारखा दिसला. थोडीशी भीती वाटली की बहुतेक तेच असावे, हे रूप घेऊन आले असतील. नको, आपण दुसरी टॅक्सी करू किंवा ऑटोने जाऊयात. खाली उतरले, ऑटोला हात केला, आला रिक्षावाला आणि साहेब कुठं जायचंय म्हणून मीटर टाकलं आणि मागे वळून पाहिलं, पुन्हा तोच चेहरा. ठीक आहे बाबा, ताज हॉटेलला जायचं, नेऊन सोड मला तिथे. तिथं गेले. ऐशो आरामात जीवन घालवलेला व्यक्ती हा, भूक लागलेली दोघांनाही. ऑर्डर केली, मांसाहार ऑर्डर केला. वेटर आला. वेटरनं पगडी बांधलेली होती. वेटरच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पुन्हा वेटरच्या रूपामध्ये सुद्धा तेच महात्मा त्यांना दिसले. नाही जेवायचं, गेली भूक. आमची रूम कुठे आहे? रूम मध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि खूप दिवसानंतर आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आपल्याला एकांत मिळालाय, कुठेतरी असं वाटलं. आणि त्यांनी नुकताच दरवाजा बंद केला, दरवाजा वाजला. दरवाजा उघडला, पाहिलं पुन्हा त्याच सद्गुरूंसारखे दिसणारे एक वेटर. साहेब काय हवाय? ते विचारतात, का रे बाबा तू कोण आहेस? आणि ड्रायव्हर रूपामध्ये तूच होता, वेटर रूपामध्ये तूच आहे, मला जिथं कुठं जावं तिथं तूच दिसतोय, तू आहे तरी कोण? आणि त्यावेळी त्या वेटरने सांगितलं की जरा यांना, मॅडमना थोडस बाहेर पाठवता का, मी तुम्हाला थोडस, मला तुमच्याशी बोलायचंय. पाठवलं तिला बाहेर. विदेशी महिला होती आणि समोर उभा केलं, डोळे बंद करायला लावले, दोन्ही भुवयांच्या मध्ये स्पर्श केला. डोळे उघडले, पाहिलं तर सद्गुरू साक्षात समोर उभे. मला नाही करायचा अध्यात्म, मला नाही करायचा परमार्थ, मला ऐशो आरामाचं, विषय भोगाचं जीवन जगायचंय. त्याने ठरवलं होतं, पण करुणी सायास शिकविती.
सतत मागे लागून 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 त्यांना सावध केलं, नाही रे बाबा, तुझा जन्म यासाठी नाहीये. विषय ओढी भुलले जीव. तुझा जन्म अनेक साधकांना घडवण्यासाठी आहे. तुझा जन्म स्त्रीमध्ये गुंतण्यासाठी नाहीये. तुझा जन्म विषय सेवनासाठी नाहीये. अरे हे तर पशु पक्षीही करतात. सावध हो बाळा, असं काही करू नकोस. हा म्हणतो नाही, मला माझ्या इंद्रियांना वाटेल तसं जीवन जगायचंय. खूप सावध केलं, खूप सावध केलं. खूप शिकवण्याचा प्रयत्न केला, सहज बोलून पाहिलं, सायास करून शिकवण्याचा प्रयत्न केला, शिकविती. हा साधक ऐकायलाच तयार नाहीये. आणि पण मायबाप, सद्गुरु तत्व खूप आशावादी आहे. भगवंत खूप आशावादी आहे, खूप सकारात्मक आहे. विचार करा ना, मी इथं आल्यापासून सतत विचार करते की तुझं नाम दिवसात आपण 21,600 वेळा श्वास घेतो. कितीतरी असे संत आहेत एका दिवसात 3-3, 4-4 लाख नाम घेणारे. आम्ही तर तेवढं नामस्मरण करत नाही. आम्ही तेवढी साधना करत नाही. आमच्या जीवनामध्ये तेवढं पावित्र्य नाहीये, तेवढा संयम नाहीये, काहीच नाही. जे या भक्तांच्या, जे या संतांच्या जीवनामध्ये आढळतं, तरी सुद्धा तुमचे अनंत उपकार आहेत की तुम्ही गंगा मैयाचं दर्शन दिलं. तुमचे अनंत उपकार आहेत की तुम्ही तुमच्या सानिध्यामध्ये हिमालयामध्ये बोलवून घेतलं. अनंत उपकार आहेत. माझं निरंतर जागविती. आणि कधी कधी ते लेकरू आईला म्हणतं, आई पहाट आहे ग, मी खूप थकलो, मला झोपू दे. तुम्हाला माहित आहे, आपण अनुभवलंय. त्यावेळी ती आई म्हणते, ठीक आहे, झोप. आई उशाला बसून राहते. थोड्या थोड्या वेळाने केसांमधून हात फिरवते, जाग करण्याचा प्रयत्न करते. बाळा झालं ना आता, झाली ना झोप बाळा, उठ ना आता, तुला खूप काही करायचंय, तुला असं झोपून चालणार नाही. पुन्हा पुन्हा आई सावध करते, सांभाळते. हा साधक माया म्हणा, त्याचं प्रारब्ध म्हणा, आपल्याला कळतच नाही महाराज, आपण सहज चालत 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 कधी रस्त्यापासून बाजूला होतो, कळतच नाही. मायेचा प्रभाव पण आहे, संगतीचा प्रभाव आहे, अनेक गोष्टी आहेत, आजूबाजूचं वातावरण आहे, अनेक अनेक गोष्टी. आणि त्यावेळी ते सद्गुरु सांभाळतात, खूप सांभाळतात, खूप आधार देतात. इथं आल्यापासून सांभाळणं तर सुरू आहे. तुम्ही म्हणाल आमच्या जीवनात तर असं काही नाही, आहे, खूप आहे. विदर्भावरती तर भगवंताची, संतांची विशेष कृपा मी मानेल. पहा, या वातावरणामध्ये कितीतरी लोक विषयाच्या व्यसनांच्या अधीन झाले. एकांतामध्ये अगदी वेड लागण्याची वेळ आली. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी उच्च उद्देश नाहीये, त्या व्यक्तीला एकांत पचत नाही मायबाप. त्या व्यक्तीचा एकांत स्वस्थ नसतो. साधकाच्या जीवनात मिळालेला एकांत त्या साधकाला त्याच्या उन्नतीला कारण ठरतो, त्याची उन्नती होते. मी किती नामस्मरण करू, माझा आतापर्यंत मला वेळच नव्हता, आता मी किती परमार्थ करू, असं साधकाला होतं. त्या एकांतामध्ये त्याला असं वाटतं की देवा, आजपर्यंत मी संसाराला वेळ दिला, आजपर्यंत मी विषयांना वेळ दिला, आजपर्यंत मी व्यक्तींना, वस्तूंना वेळ दिला, पण आता तू अशी कृपा केली, अशी लीला केली की आता मला एकांत मिळाला. त्या साधकाला आनंद होतो महाराज. पण सोपं नाहीये. एकांत मिळालाय आणि एकांतात नामस्मरण होणं हे सोपं नाहीये. संतांची कृपा हवी. पहा, या कोरोनाच्या माध्यमातून सुद्धा करुणी सायास शिकविती हेच तर सुरू आहे.
कोरोनाच्या माध्यमातून सुद्धा हेच सुरू आहे. शेवटी एक दृष्टांत सांगेल आणि माझ्या वाणीला मी पूर्णविराम देईल. एक व्यक्ती होता, ज्याला दारूचं खूप व्यसन होतं. खूप काही माणसं असतात, येथे दारू सोडवली जाईल असं म्हणून ज्या ज्या ठिकाणी बोर्ड होते त्या त्या ठिकाणी नातेवाईक त्याला घेऊन गेले. हा गेला आणि तिकडून आल्यानंतर दुप्पट पिऊन यायचा, किंवा जातानाच इतकं पिऊन जायचा की तिथे गेल्यानंतर त्याला एक जणू काही भीतीच होती की आता पुन्हा प्यायला मिळते की नाही. जे कोणी भेटतील ते दारू तुझ्यासाठी वाईट आहे, दारू तुझ्यासाठी वाईट आहे, दारू तुझ्यासाठी वाईट आहे. वैतागला होता. शेवटी त्याच्या पत्नीने एका शिव मंदिरात गेली, शिवलिंगाला धरून धरून खूप रडली. आता सांभाळती यावरती आपण बोलतोय, चिंतन करतो. एक महात्मा होते त्या ठिकाणी. महात्माने विचारलं, बेटा काय झालं? बाबाजी हे खूप दारू पितात. त्यांना अनेकांनी सुधारण्याचा, सांभाळण्याचा प्रयत्न केला, ही व्यक्ती सावध होत नाही. महात्मा म्हणाले, ठीक आहे, मी एक प्रयत्न करून पाहतो, मला एक संधी दे. आवाज स्पष्ट ऐकू येतोय ना? एके दिवशी हा पिऊन त्याच्या रूम मध्ये नशेमध्ये पडलेला होता. परिणाम असा, व्यसनाचा परिणाम ना शरीर शुद्धीवर आहे ना मन शुद्धीवर आहे, काहीच नाही. खालून याच्याही पेक्षा मोठ्या मोठ्याने गोंधळ करत ते महात्मा आले. हातामध्ये मोठी दारूची बॉटल. खूप गोंधळ करतायत. मला अगदी तो अभिनय नाही करता येणार आणि गरजही नाहीये का त्यामध्ये वेळ घालवायचा. हा बाहेर आला, वरूनच वाकून पाहिलं आणि विचारलं, कोण रे बाबा? दाढी दिसते, जटा दिसते, भगवं वस्त्र दिसतं, हातामध्ये दारूची बॉटल. आता महात्मा अभिनय करत होते. पहा, अनेक गोष्टी सुचतायत, काय काय सांगू. पण एका विहिरीमध्ये एक व्यक्ती पडलाय, दुसरा त्याला काढण्यासाठी उतरलाय आणि बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला दोन व्यक्ती विहिरीमध्ये दिसतायत आणि बाहेरून तिसरी पाहणारी व्यक्ती मोठ्या मोठ्याने ओरडतीये की विहिरीमध्ये दोन माणसं पडलीत रे. पडलीत का? एक पडलाय आणि दुसरा त्याला काढण्यासाठी उतरलाय. बऱ्यापैकी असंच होतं. आपण सगळे पडलेले आहोत, आपल्याला काढण्यासाठी अवतरित झालेले आहेत, उतरलेले आहेत ते आमचे सद्गुरू, ते आमचे संत. आणि आम्ही वेडे, हे पहा, हे पण आमच्यासारखेच, आम्हाला असं वाटतं. तुझ्या अंगावर भगवा वस्त्र दिसतं, तू तेच करतो, तुझ्या हातात दारूची बॉटल. खूप त्या महात्म्याला नको नको ते बोलायला लागला. ते महात्मा म्हणतात, ए अरे बाबा, साधू झालो पण सुटत नाही, त्याला काय करू. आता त्याच्यासारखं बोलल्याशिवाय तो जवळ येणार नव्हता. महात्म्यानी त्याची मैत्री केली. तुला आजपर्यंत जे कोणी भेटले, बाबा असतील, आणखी कोणी असतील, कोणी असेल, दारू चांगली नाही रे, सर्व सोड रे, हे चांगलं नाही, चांगलं नाही, असेच सांगणारे भेटले ना, काळजी करू नको, माझ्या बरोबर मैत्री कर, आपण दोघं मिळून घेत जाऊ. इतका आनंद झाला, आनंद वाटतो आपल्याला. कुछ भी खाओ, कैसे भी रहो, लेकिन नाम लो. असे गुरु भेटल्यानंतर खरंच आनंद वाटतो. मी पाहिले अशा माणसांना. महाराज, सद्गुरु मनोरंजन करत नाहीत.
आमच्या कलाकलांनी घेतात, पण जे अगदीच आमच्या मनाला वाटेल तसे वागणारे असतात ते सद्गुरू असतील की नाही थोडीशी शंकाच आहे. हे महात्मा म्हणाले, बाळा मला पण प्यायची सवय आहे तुझ्यामुळं, मला पण थोडंसं मिळत जाईल, आपण दोघं मिळून घ्यायचं. आता झालं असं, त्या महात्म्यानी त्याची चांगली मैत्री केली, पण त्याला सांगितलं, अरे असली हलकी नाही प्यायची, रोज मी घेऊन येत जाईल. ऐकताय ना? रोज मी घेऊन येत जाईल. तू कशाला खर्च करतो? तुझा कमावलेला पैसा तू तुझ्या पत्नीसाठी, मुलाबाळांसाठी, त्यांच्यासाठी देत जा. कोणाला सुद्धा कळू द्यायचं नाही. आपण मिळून प्यायचं. आणि मीच घेऊन येत जाईल. तो हलकी पितो, माझ्याजवळ एकदम ब्रँडेड कंपनीची. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. ते महात्मा रोज घेऊन यायचे. ए तू तुझ्या हाताने नाही, मी माझ्या हाताने ओतणार. आणि परिणाम, रोज महात्म्यानी त्यांच्या हाताने त्याला पण द्यायची, आपल्याला पण घ्यायची, दोघांनी पण प्यायचं. ते काय काय करतात ग्लासला ग्लास लावून. हा खूप खुश होता की आपल्या जीवनात कुणीतरी अशी व्यक्ती आहे. मग महात्म्यांनी कधी जर थोडा यायला उशीर केला तर, काय यार एवढा उशीर असतो का? महात्म्याच्या खांद्यावर हात टाकून बसणं काय, काय काय करणं काय. बरेच दिवस गेले, बरेच दिवस गेले, आणि हा व्यक्ती इतका खुश होता. खरंच रे, तू जी दारू आणतो ना ती खरंच खूप चविष्ट लागते, खूप छान लागते, चवीला खूप छान आहे. पिल्यानंतर एकदम एकदमच जास्त आनंद होतो आणि शांत वाटतं. मी पिल्यानंतर मला काय होतं कळतच नाही. एके दिवशी महात्मा त्याला म्हणाले, का रे आपण मंदिरात जायचं का? तू बोलतो एकेरी भाषेमध्ये, "हे तू बोलतोय मंदिरामध्ये जायचं?" मग महात्मा म्हणाले, हो रे, मला थोडीशी अडचण आलीये, देवाशिवाय आपल्याला कोण आहे, आणि तू माझा जिवलग मित्र आहे, माझ्यासोबत तू हीच आहे. त्याच्या हाताला धरलं, त्याला सांगितलं, निदान आज मंदिरात जातोय, आज तरी आपण नको प्यायला, नाही का? ठीक आहे, जशी तुझी इच्छा असेल तसं, तुझ्यासाठी मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. मायबाप महात्म्याने हात धरला, मंदिरामध्ये घेऊन आले, आणि मंदिर एकदम शांत. शेजारी एक आश्रम होता, आजूबाजूला बिलकुल गोंधळ नाही. मंदिरामध्ये भगवंताची सुंदर ठाकूरजींची मूर्ती. त्यांनी आधीच ठाकूरजींना महात्म्याने विनंती केलेली होती, देवा माणूस चांगला आहे, वाईट कोणीच नाहीये, तुमची थोडी कृपा झाली, तुमच्या सौंदर्याचा थोडासा अंश, थोडीशी झलक जर या साधकाला, या जीवाला मिळाली तर हा मुक्त होऊन जाईल. काहीतरी लीला करा, त्याला यातून मुक्त करा. आले, दर्शन केलं. महात्म्यांनी भगवंताचं चरणामृत त्याला दिलं. त्याला सांगितलं, थोडं घसा ओला करावा वाटत असेल ना, रोज आपण ते घेतोच की, आज थोडंसं चरणामृत घे. चरणामृत दिलं, थोडासा प्रसाद दिला. आजपर्यंत याला प्रसाद काय असतं माहित नाही. आजपर्यंत चरणामृत काय असतं माहिती नाही. भगवंताचं चरणामृत सामान्य नाहीये मायबाप, विशेष श्रद्धेच आहे, आणि ती श्रद्धा काम करते. या साधूवरती, या मित्रावरती, या दारू पिणाऱ्या व्यक्तीला खूप विश्वास होता. तू म्हणशील तसं, तुला जसं वाटेल तसं. इतक्या आनंदानं ते घेतलं चरणामृताने, त्या महात्म्याच्या कृपेने परिणाम दाखवला. दुसऱ्या दिवशी महात्मा पुन्हा बॉटल घेऊन आले, त्याच्या समोर ठेवली, ग्लास भरला, पण हा म्हणतो, आज माझी इच्छा नाहीये रे, आज मला घेऊ नाही वाटत आहे. महात्मा म्हणाले, असं कसं, असा कसा मित्र तू?
मी नाही येणार उद्यापासून तुझ्याकडं. नाही म्हणे, माझी इच्छाच होत नाही. तरी तुझ्या समाधानासाठी घ्यायचंच असेल तर मी घेतो, पण अरे मी तुझ्या समाधानासाठी मंदिरात आलो ना, मग आज माझी इच्छा नाही होत आहे. नको मला. वा. महात्मा म्हणाले, ठीक आहे, मग मंदिरात जाऊया का? पुन्हा मंदिरात घेऊन गेले. असं रोज मंदिरात न्यावं, तिथलं चरणामृत द्यावं, तिथला प्रसाद द्यावा. हळू हळू त्याला कळलं सुद्धा नाही की त्याचं ते व्यसन कधी सुटलं ते. सुटलं महाराज. पण एके दिवशी महात्मा म्हणतात, बेटा माझ्यासोबत एका आश्रमात येशील? हो, जाऊया ना. घेऊन गेले एका आश्रमामध्ये. आणि तिथं गेल्या गेल्या त्या महात्म्याची सर्व शिष्य मंडळी महात्म्याच्या नावाने जय जयकार करू लागले. त्या महात्म्याच्या जवळ येऊ लागले. हार, फूल, चरणाचा अभिषेक, कोणी दंडवत करतं, कोणी गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या पुष्पमाळा त्यांना सर्वजण परिधान करवण्याचा प्रयत्न करतात. आणि हा पाहतो, अरे हे तुझ्यासाठी एवढं का करत आहे? आजूबाजूचे शिष्य म्हणतात, यांना एकेरी बोलू नको, हे खूप मोठे सत्पुरुष आहेत, खूप मोठी विभूती आहे. मग त्या महात्म्यांनी त्याला एकांतामध्ये घेतलं आणि त्यांनी विचारलं, बाबा माझ्यासाठी तुम्ही दारू सुद्धा घेतली? माझ्यासाठी तुम्ही तुमचा आश्रम सोडून रात्र रात्र माझ्याजवळ राहिलात? माझ्यासाठी एवढा अट्टहास केलात? त्यावेळी त्या महात्म्यांनी प्रेमाने त्याच्या मस्तकावरून हात फिरवला, बेटा गंगा कधी स्वतःच शीतल जल स्वतः पित नाही. झाड कधी आपली फळं स्वतः खात नाही. आम्हा साधूंचं जीवन हे तुमच्यासाठीच आहे. तू चांगला व्यक्ती आहे. तुला थोडस घडवलं, थोडा तुझ्यासाठी प्रयत्न केला तर खूप खूप चांगला घडू शकतो, हे माझ्या लक्षात आलं. मी म्हणून तुझ्यासाठी थोडासा प्रयत्न केला. पहा, करुणी सायास शिकविती. सायास करून त्याला शिकवलं आणि त्याला सांभाळलं सुद्धा. तेही कसं सांभाळलं? वत्स धेनू वेचे चित्ती. नुकतीच व्यालेली गाय जी असते, गौमाता असते, त्या तिच्या वासराच्या प्रती तिला जे प्रेम असतं ना, नुकतीच व्यालेली गाय, तसं आम्ही सर्वजण त्या संतांच्या साठी त्यांची वासरं आहोत, त्यांचे लेकरं आहोत. त्या पशूंमध्ये तरी पशु स्वभावानुसार काही वयानंतर ते नाती विसरून जातात. पण साधक आणि सद्गुरू, एक शिष्य आणि एक सद्गुरू यांच्यातील नातं मायबाप असं आहे की आपण नेहमी नेहमी त्यांच्यासाठी वत्स राहतो आणि ते आपल्यासाठी नेहमी धेनू राहतात. नेहमी आपल्यासाठी ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. मी माझ्या गुरुदेवांना, परमपूज्य सद्गुरू मुरारी बापूंना सुद्धा मी अनेकदा विचारलं होतं, बापू गंगा मैयाचं दर्शन हवंय. वाटत नव्हतं. बापू हो म्हणाले आणि ते इतक्या सहज पद्धतीनं, आता कधी इकडून तिकडे यावंच वाटत नाही, पण जरी येण्याची इच्छा झाली तरी अशी लीला करून ठेवली आहे की इथून बाहेर पडता येऊ नये. आणि मी खरंच मैयाचे, सद्गुरू देवांचे अनंत अनंत उपकार, अनंत धन्यवाद त्यांना व्यक्त करते की आपण भारत भूमीमध्ये, भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, पंढरपूर भूमीमध्ये जन्म दिलात. आपणासारखी सर्व हरिभक्त मंडळी, आपणा सर्वांचं प्रेम आहे. आणि विशेष करून आज खरंच ज्ञानराज दादा, पुरुषोत्तम काका, आपण सर्व मंडळी, या पेजवरील सर्वच साधक, सर्वांना खूप खूप धन्यवाद देते की आपण एकादशीच्या दिवशी सेवा करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि आज एकादशीच्या निमित्ताने आपणाही सर्वांना भगवंताचं लीला संतांची कृपा आपण श्रवण केली. 1-2 मिनिट गंगा मैयाचं दर्शन करा आणि
मी माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देत आहे. 1-2 मिनिट संकीर्तन करूया. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, 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 सद्गुरु तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो. हा आहे रामझुला. ही आपली सर्वांची गंगा मैया. या सर्व हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. तिच्या सानिध्यामध्ये येऊन बसलं की ती आपोआप शांत करते, स्थिर करते. कळतही नाही कधी निर्विचार होत गेलो. वेगळी साधना करण्याची आवश्यकता पडत नाही. भगवंत आपणाही सर्वांवरती अशीच कृपा करो. आपणा सर्वांकडून असाच शुद्ध परमार्थ अखंड होत राहो. आणि मायबाप करुणी सायास शिकविती या विषयावरती मी माझी अनुभूती व्यक्त केली. याला मी प्रवचन नाही म्हणू शकत. प्रवचन करण्याचा अधिकार मोठ्या मोठ्या विभूतींना आहे. या ठिकाणी मात्र फक्त अनुभूती व्यक्त केली की मला गंगा मैया सद्गुरु रूपामध्ये किंवा सद्गुरुच गंगा मैयाच्या रूपामध्ये, हिमालय भगवंताच्या रूपामध्ये सद्गुरुदेवांनीच या ठिकाणी आणून ठेवलं आणि या ठिकाणी ते साधना घडवून घेत आहेत. तेव्हा भगवंताच्या सद्गुरू रामकृष्ण